संगणक आणि इंटरनेटमुळे बँकिंग सुविधा खूपच सोयीच्या आणि वेगवान झाल्या आहेत. त्याचवेळी सायबर चोरट्यांनीही बँक खात्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून ग्राहकांना फसवणे जोरात सुरू आहे. उदाहरणार्थ, सध्या गॅस टंचाई चालू आहे, तर गॅस वितरक असल्याचं भासवून ग्राहकांना जाळ्यात ओढले जाते. सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमधून बँकेतून पैसे चोरणे हा महत्त्वाचा कार्यभाग चोरट्यांना साधायचा असतो. त्यामुळे आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सावधगिरी बाळगण्याबरोबरच बँकेचा सुरक्षित वापर करणंही गरजेचं आहे. आपल्या बँक खात्यासाठी द्विस्तरीय सुरक्षा अर्थातच 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन घेणं गरजेचं आहे. यामुळे आपल्या खात्याचा पासवर्ड, लॉग इन आय डी किंवा युजर आय डी आणि फोनवर येणारा OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड असे दोन्ही असल्याशिवाय खात्यातून व्यवहार होणार नाहीत. आपली बँकेसंबंधी गोपनीय माहिती, उदाहरणार्थ खाते क्रमांक, युजर आय डी, पासवर्ड, पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड, पिन आदी माहिती कोणालाही देऊ नये. आपल्या खात्याची KYC नियमित करावी. हे काम बँकेत जाऊन करणे अधिक सुरक्षित आहे. आपण नेट बँकिंग वापरत असाल किंवा UPIला खाते जोडलेले असेल तर खात्यात कमीत कमी आवश्यक तेवढीच शिल्लक ठेवावी. आपल्या खात्यावर अनोळखी व्यक्तीचे पैसे घेऊ किंवा देऊ नका. त्या व्यक्तीचा व्यवहाराशी आपला संबंध लावला जाऊ शकतो. अधूनमधून आपल्या बँक खात्यातील व्यवहार तपासावेत. अनोळखी माणसाकडून पैसे आले तर परत करताना कायदेशीर गोष्टींची पूर्तता करावी आणि मगच पैसे परत करावेत. बँकेच्या मदतीने आपल्या रोजच्या नेट बँकिंग व्यवहारावर बंधन घालावे. उदाहरणार्थ, रोजची ट्रान्सफर मर्यादा घालावी. बँकेकडून आलेला SMS, ईमेल किंवा फोन याची खातरजमा करावी आणि मगच उत्तर द्यावं. मोठ्या रकमांचे व्यवहार करताना मोबाईल बँकिंगऐवजी लॅपटॉपवरून व्यवहार करावेत. खूप मोठी रक्कम असेल तर बँकेत अर्ज करून व्यवहार करावा. नेट बँकिंगसाठी वेगळा मोबाईल नंबर वापरावा. तो सोशल मीडिया अकाउंटला संलग्न असू नये. बँक व्यवहार करताना सार्वजनिक मोफत वायफाय वापरू नये. आपल्या नेट बँकिंग अकाउंटचा पासवर्ड वारंवार बदलवावा. बँकेत मुदत ठेवी असतील त्या फिजिकल ठेवण्याचा विचार करा. तसे शक्य नसेल तर बँकेला धारणाधिकार अर्थातच लीन मार्क करण्याची विनंती करावी, जेणेकरून चोरट्यांना परस्पर त्या काढता येऊ नये. ज्या बँक शाखेत खाते आहे तिथल्या अधिकाऱ्यांची नावे, मोबाईल नंबर, त्यांचे अधिकृत कस्टमर केअर नंबर लिहून ठेवावेत. इंटरनेटवर कस्टमर केअर नंबर खोटा असू शकतो. आपल्या खात्यात काही गोंधळ झाला, गुन्हा झालाच तर बँकेची त्वरित मदत होऊ शकते. ओळखीच्या वयस्कर नागरिकांना याबाबतीत सजग करून त्यांना प्रत्यक्ष मदत आवश्यक असेल तर जरूर करावी. या संदर्भात अधिक माहिती देण्यासह चार्टर्ड अकाउंटंट अर्थातच सनदी लेखापाल राजेश चांडक यांनी प्रतिक्रिया दिली. नमस्कार. आजच्या जगामध्ये आपल्या सर्वांना टेक्नॉलॉजीचा फारच फायदा होत आहे आणि बँकिंग प्रणालीमध्ये आणि फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्समध्ये आपण त्याचा भरपूर उपयोग करत आहे. त्यामुळे आजकाल इंटरनेटचा उपयोग करून मोबाईल बँकिंग हे नवीन तंत्रज्ञान आपल्या सगळ्यांच्या हातात आलेलं आहे आणि भारतामध्ये डिजिटल ट्रान्झॅक्शन करण्यामध्ये जगामध्ये सर्वात एकचा नंबर आपल्या सगळ्यांचा लागलेला आहे. त्याच्यामुळे आता लोक कॅश ठेवत नाही. क्रेडिट कार्डचा उपयोगही कमी झालेला आहे आणि UPIचा उपयोग मात्र भरपूरच वाढलेला आहे. आता या सगळ्या वातावरणामध्ये सायबर सिक्युरिटीचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला आहे आणि रोज अशा माहिती आपल्याला मिळतात की डिजिटल ट्रान्झॅक्शन करत असताना आपल्या नागरिकांना गंडवण्याचा प्रकार होत आहे आणि काही खूप हुशार लोक आहेत ज्यांचा टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड त्यांचा जोरात हात आहे. ते काय करतात, ते लोकांना फसवतात. साध्या सोप्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करताना लोकांच्या भोळेपणाचा आणि त्यांच्या कमजोरीचा, ते आठवण ठेवू शकत नाही पासवर्ड म्हणून त्याचा असा सगळ्या वेगळ्या गोष्टींचा उपयोग करून रोज शेकडो लोकांना भारतामध्ये फसवण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टने सुद्धा भारत सरकारला म्हटलं आहे की याच्यावर तोडगा काढावा. याच्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न कुठे सुरू होतो, पासवर्ड स्ट्रॉंग सेट करा. पण आता स्ट्रॉंग पासवर्ड सेट केलेला मोबाईलमध्ये सेव्ह करणं हे काही समजदारीचं लक्षण नाही. मग तो आठवण कसा ठेवावा,
तर लोक काय होतात, विसरून जातात आणि त्यामुळे मग तर बरोबर पासवर्ड नसल्यामुळे त्यांना परत पासवर्ड रिसेट करावा लागतो. मग ते सोपा करतात. सोपा पासवर्ड हॅकर्स ब्रेक करू शकतात. तो ब्रेक केला की मग तुमच्या मोबाईलचा कंट्रोल ते घेऊ शकतात. त्यामुळे सगळ्यांना हे समजणं आवश्यक आहे की आपला पासवर्ड स्ट्रॉंग असावा, तो वारंवार बदलत राहावा आणि तो कुठे लिहून न ठेवणे, तो आठवण ठेवणे. आठवण ठेवण्यासाठी सोपी पद्धत वापरू नये. कधीही आपलं टोपण नाव, जन्मदिवस, आपल्याकडच्या पेट ॲनिमलचं नाव, असे सोपे मार्ग, आपली जन्मतारीख, आपली जन्माची जागा वगैरे वापरून पासवर्ड बनवू नये. ते सोपे झाले. आपण कठीण म्हणजे जे आपल्या नावाने दुसऱ्या कोणाला अंदाज घेता येणार नाही असा पासवर्ड आपण करावा आणि तो आपल्याला आठवण जे राहतं त्या पद्धतीचा करावा. म्हणजे मग आपल्याला वापरायला सोपं होईल आणि तो 3-3 महिन्यांनी बदलवण्याची सवय आपण ठेवावी. अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना सावधगिरी ही बाळगावी लागेल. ह्याच पद्धतीने क्रेडिट कार्डचा उपयोग आहे. क्रेडिट कार्डमध्ये सुद्धा फारच आपल्याला सवलत मिळते आणि आपण छान पद्धतीने पेमेंट करतो. पण क्रेडिट कार्डचा नंबर, आपल्या बँकेचं नाव, आपली एक्सपायरी डेट, आपल्या CVVचा कार्डचा नंबर हा कोणालाही देता कामा नये. कोण कशाला देईल? तो असा देण्यात येतो, कोणाच्या समोर वापरला. सगळीकडे कॅमेरे लागलेले आहेत, त्याच्यातून तुमचा नंबर मिळतो, तुमचा CVV, तुमचा पासवर्ड मिळतो, तुमचं MPIN मिळतं. त्याच पद्धतीने तुम्ही जर कोणाला मदत मागितली की मला जमून नाही राहिलं तर तू मदत कर, दुसऱ्याच्या हातात मोबाईल दिला किंवा क्रेडिट कार्ड दिलं, ते चुकीचा उपयोग ते करतात. म्हणून पण आपण विश्वास संपादन करणं भारतीयांचं अत्यंत सोपं काम आहे. आपण हजारो वर्षापासून पाहतो, जगातल्या कित्येक लोकांनी आपल्यावर उघडपणे आपल्याला लुबाडलेलं आहे. कारण आपण साधेभोळे लोक आहोत. आपण विश्वास ठेवतो. आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून सहकार्य, मदत करण्याच्या पद्धतीतून काम करतो. पण जग आजचं असं नाहीच ना मुळे. ते काय करतात, तुमच्या या स्वभावाचा फायदा घेतात. लहान मुलं म्हणा किंवा वरिष्ठ नागरिक म्हणा किंवा महिला म्हणा, ते तुमच्यासमोर मदत मागायला येतात, पण खरं म्हणजे ते तुमची इन्फॉर्मेशन चोरून घेतात आणि मग ते तुम्हाला गंडवतात. म्हणून मदत करणे हा प्रकार डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये करण्याचा नाही. दुसऱ्या कोणाचे पैसे घेणे, मागवणे, परत करणे हे करणे नाही. कारण त्यांचा पैसा चुकीच्या मार्गाचा असला तर आपला संबंध जोडला जाऊ शकतो त्यांच्याशी. म्हणून आपली बँकबद्दल कोणाला माहिती देऊ नये. माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे का तर हे सांगणे काही आवश्यक नाही. आपण अनोळखी लोकांना UPI कोणत्या बँकेचा आहे, कसा वापरता, कितीदा वापरता, किती फायदा आहे, कोणाशी शेअर करू नये. आणि जेव्हा उपयोग करता सावधगिरी बाळगावी. कोणाला दिसू नये. आपले पासवर्ड सुरक्षित ठेवावे, आठवणीत ठेवावे. बरं, काही गडबड झालीच तर आपल्या डायरीमध्ये, मोबाईलमध्ये आपण काय करावे, आपले कस्टमर केअरचा नंबर लिहून ठेवावा, बँक अधिकाऱ्यांचा लिहून ठेवावा, पोलीस अधिकारी, सायबर सेलचा नंबर लिहून ठेवावा. गुगलवर जाऊन कस्टमर केअर पाहून त्याच्यावर फोन करणाऱ्या लोकांना लुबाडण्यात येते. म्हणून तुम्ही गुगलवर कस्टमर केअरचा नंबर पाहू नये. आपले पैसे आहेत, आपली संपत्ती आहे, आपली जबाबदारी आहे, त्याची सुरक्षित ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून साधेभोळा पद्धतीने करू नये. पण जर जमतच नसेल, आठवणच येत नसेल, वापरता येत नसेल, मदतीशिवाय होत नसेल तर सोपा मार्ग आहे, बंद करा. वापरू नका, ठेवू नका क्रेडिट कार्ड, UPIचा उपयोग करू नका. आपण इतके वर्ष जगलो, अजूनही जगू शकतो. थोडी कॅश ठेवा आणि आपल्या अत्यंत विश्वासार्ह माणसाकडूनच तुम्ही मदतीचं अपेक्षा करा. बाकी सगळ्यांना सांगू नये. आणि टेक्निकल काही ॲपमध्ये गरज असेल तर बँकेत जा डायरेक्ट आणि बँकेकडून करून घ्या. बाकी अनोळखी लोकांकडून करू नये. तर सावधगिरी हा सर्वात मोठा उपाय आहे.
एकदा सावधगिरी, डबल सावधगिरी, ट्रिपल सावधगिरी आपण बाळगावी आणि अत्यंत सुरक्षित पद्धतीने सायबर सिक्युरिटी पूर्ण वापरून आपण आपलं जीवन जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपण करावे